भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यातील वितुष्ट मिटवण्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा अपयश आल्याचं दिसून येते। बावनकुळे यांनी नुकताच 2 दिवसांचा माढा लोकसभेचा दौरा केला, पण या दौऱ्याच्या शेवटी पंढरपूरमध्ये बोलताना त्यांनी दोघांमध्येही काही गोष्टींवरून मतभेद आहेत, मनभेद नाहीत अशी जाहीर कबुली दिली आहे। मात्र या 2 दिवसातच त्यांना हेच मतभेद संपवण्यात अपयश आल्याचं हे स्पष्ट दिसून आलंय। 2019च्या लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एकदिलानं काम केले। मोहिते पाटील यांच्या माळशिरसच्या बालेकिल्ल्यात नाईक निंबाळकरांना 1 लाखांचं निर्णायक मताधिक्य मिळालं होतं आणि याच मताधिक्यामुळे त्यांचा विजय झाला। मात्र सुरुवातीला मधुर असणाऱ्या या संबंधांमध्ये काही दिवसातच मिठाचा खडा पडला। निंबाळकर यांनी ज्येष्ठतेनुसार मोहिते पाटील यांच्याशी जुळवून न घेता पंगा घेतल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात। तर त्यातही निंबाळकर यांनी मोहिते पाटील विरोधकांशी जवळीक वाढवलीये। त्यामुळे गेल्या 3.5 ते 3 वर्षांपासूनचा हा सुप्त संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष मिटवण्यासाठीचीच जबाबदारी या दौऱ्यामध्ये बावनकुळे यांच्या खांद्यावर होती। बावनकुळे यांचा फलटणपासून दौरा सुरू झाला आणि त्यावेळपासूनच निंबाळकरांनी शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली होती। संध्याकाळी बावनकुळे हे माळशिरसमध्ये दाखल झाले, त्यावेळी स्थानिक भाजप नेत्यांनी विश्रामगृहावर त्यांचं स्वागत केलं। यावेळी बावनकुळे यांच्यासोबत खासदार रणजितसिंह निंबाळकर सुद्धा उपस्थित होते आणि हेच पाहून अगदी बालेकिल्ल्यातच आमदार मोहिते पाटील हे सुद्धा बाहेर गाडीतच बसून होते। अकलूज येथे लोकसभा वॉरियर्सच्या बैठकीत निंबाळकर आणि मोहिते पाटील हे एकत्रित होते, मात्र बाहेर आलेल्या फोटोंमध्ये दोन्ही नेत्यांची तोंड ही 2 दिशेला होती। रात्री बावनकुळे हे मोहिते पाटलांच्या घरी भोजनासाठी गेले, तेव्हा खासदार नाईक निंबाळकर सुद्धा माळशिरसमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी निघून गेले। यानंतर पंढरपूरमध्ये बोलताना बावनकुळे यांनी दोन्ही नेत्यांच्या वादावर पहिल्यांदाच जाहीरपणे भाष्य केलं। बावनकुळे म्हणाले की माढ्यामध्ये कोणताही तिढा नाहीये आणि हा फक्त बाहेरूनच दिसतोय। काही गोष्टींवरून फक्त मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीयेत। मतभेद तर कुटुंबात सुद्धा होतात आणि एकाच आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या 2 भावांमध्ये सुद्धा मतभेद असतात। त्यामुळे एवढ्या मोठ्या पक्षात मतभेद होणं हे साहजिकच आहे। ते कोर ग्रुपमध्ये होते, सुपर वॉरियर्सच्या बैठकीत पूर्ण वेळ होते। काही लोक फक्त गैरसमज निर्माण करतायत, दरी निर्माण करतायत, मात्र तुम्ही गैरसमज करू नका असा सुद्धा विनंती वजा सल्ला बावनकुळे यांनी दिलाय। तर माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी सुद्धा आता शड्डू ठोकल्याचं चित्र दिसून येतंय। भारतीय जनता पक्षाकडे मी माढा लोकसभा निवडणुकीसाठी तिकिटाची मागणी करणार आहे आणि माढ्यातून लढण्यासाठी मी इच्छुक आहे, कारण या मतदारसंघात मी पक्षाचं काम केलेलं आहे असं म्हणत भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। पूर्वी मोहिते पाटील हे केवळ दावा करत होते, मात्र नुकतंच पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी सुद्धा शड्डू ठोकलाय। तर वरवर जरी धैर्यशील मोहिते पाटलांची ही घोषणा वाटत असली तरीही हा थेट संघर्ष मात्र संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबीय विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर असाच आहे। आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हाच संघर्ष भाजपसाठी आणि नाईक निंबाळकर यांच्यासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे। पंढरपूरमध्ये बोलतानाच बावनकुळे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं जाहीर कौतुक सुद्धा केले। निंबाळकर यांनी माढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं मार्गी लावलीत आणि सगळ्यात जास्त विकास कामं आणणाऱ्या देशातील पहिल्या 10 खासदारांमध्ये निंबाळकर यांचा समावेश आहे असं सुद्धा बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। तिकिटाचे अधिकार माझ्या हातात नसले तरीही नाईक निंबाळकरांचं काम हे चांगलं आहे असं सुद्धा जाहीर कौतुक करत त्यांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्षपणे त्यांनी शिक्कामोर्तब केलाय। तसंच माढा लोकसभा मतदारसंघामध्ये बूथनिहाय 51% मतं घेऊन महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होईल असा सुद्धा दावा बावनकुळे यांच्याकडून केला गेलाय। तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्स अप मराठी।